Yeah.
माझ्या वडिलांची विराजी देवा, 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 माझ्या वडिलांची तुझे चरणात पांडुरंगा उपत लागले लागली मावळता तुझे चरण सेवा, तुझे चरण सेवा,
तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंता केला भोगवटा आम्हालाही वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कवना उपवास पारणे राखिला दारवंता केला भोगवटा आम्हालाही पांडुरंगा तू तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वतात्मजं वानरयुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भुवं भवानी सहितं नमामि कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा कारुण्य सिंधू उदरीन शंभो नमो पार्वती पतये हर हर महादेव सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंता केला भोगवटा आम्हालाही वैराग्य राजरसिक संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा त्यांचा हा 3 चरणाचा आपल्या वाडवडिलांचा ठेवा मिरासी परंपरा तिचा अभिप्राय व्यक्त करणारा गौरव व्यक्त करणारा हा अभंग आजच्या या नैमित्तिक चिंतन कीर्तन सेवेच्या निमित्तानं आपल्या सुरू आहे. श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा म्हणताय माझ्या वडिलांचा ठेवा म्हणजे मिरासी का तर हे पांडुरंगा तुझी चरण सेवा करणं हा आमचा ठेवा आहे. ती आमची ओळख आहे. पहिलं चरण त्याकरता मी काय करील उपवास करील एक परवरी नाम पारणे करील 2 आणि भक्तीचा दारवंता राखील 3 द्वितीय चरण आहे. आणि तुझी उपासना भक्ती परंपरा हे सगळं करताना माझ्या वंश परंपरेलाही लाज संकोच वाटली नाही आणि मलाही त्याचा गौरव वाटतो असा अभंगाचा अंतिम चरण आहे. विठ्ठला
सेवा पांडुरंगा. ज्या निमित्तानं आपण एकत्र आलोय, या पुण्यसलीला अमृतवाणी प्रवरामाईच्या तटी वसलेल्या श्री क्षेत्र प्रतापपूर गावातील विलक पाटलांचा हा एक गावाच्या पंचकृषीचं न्यायाधीश म्हणून काम करणारा परिवार. ज्या त्या परिवाराचा एक विशिष्ट ठसा असतो, एक विशिष्ट ओळख असते आणि एक राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक असा ज्याचा त्याचा वेगळा वेगळा परिचय असतो. मला भेटा मानताना बाबा सांगत होते की तीर्थरूप निवृत्ती बाबांचे वडील सुद्धा म्हणजे अर्थात सभाजी विलक पाटील म्हणजे त्या काळात घोड्यावर बसून येणारे गावातले पाटील आणि गावाच्या मुख्य चौकात पाटलांनी दिलेला न्याय म्हणजे कोर्टापेक्षा श्रेष्ठ न्याय असा विलक पाटलांचा परिचय अशी या घराण्याची ओळख. ज्ञानोबाराय म्हणताय हेच वडील जे जे करीती. माझ्याकडे लक्ष दे, मोबाईल बंद हेच वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती. तेर अनुष्ठिती सामान्य सकल. उलटीचा काही अडचण आहे का? उलटीच बरोबर आहे ना? तुझी सेटिंग झाली असं वाटते तुला? काहीतरी बिघडते बघ दादा. व्यवस्थित कर, व्यवस्थित कर. आम्ही रोजची प्रवासी माणसं, मला आजारी करू नको वाटलं. अजून श्रावण संपेपर्यंत सलग 2-2 कीर्तन दादा. विठाला विठाला. आपल्या वाडवडिलांनी दिलेली संस्काराची शिदोरी, समाजसेवेची शिदोरी आणि नीतिमूल्यांची शिदोरी तीर्थरूप निवृत्ती पाटलांनी पुढे तो वारसा अत्यंत प्रभावी सक्षमपणे चालवला. बाबांच्या वार्धक्यात माझं दर्शन झालं याच वास्तूमध्ये, शिवनेरी वास्तू. परंतु तीर्थरूप स्वर्गीय निवृत्ती बाबांचा वारसा वसा समाजकारण असेल, राजकारण असेल आणि त्याहीपेक्षा अध्यात्म असेल. आमची भगवानराव विलक पाटील, त्यांचे बंधू सुरेशराव विलक पाटील आणि विद्यादान क्षेत्रामध्ये काम करणारे आदर्श शिक्षक बाळासाहेब विलक पाटील हे तीनही सुपुत्र आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल देऊन काम करताय. मला तो हाच समाजाचा आदर्श आहे. कुणाचे वडील गेले म्हणजे जमीन जुमले वाटले जातात, घरं वाटले जातात, प्रॉपर्टी वाटली जाते, कचरू जातात, ठीक आहे ना, रामनाथ दादा. तिकडचा मळा 10 एकर तुम्हाला, गावातला मळा 10 एकर दुसऱ्याला, तिकडच्या 3ऱ्या ठिकाणचा मळा 10 एकर धाकट्याला. जमीन वाटली, एक बंगला याला, दुसरा बंगला त्याला, तिसरा बंगला त्याला, बंगले वाटले, गाडी वाटली, सगळं वाटली जाते. मी असं बोलतो गड्या परवानगी घेऊन. आपल्या वडिलांनी जर आळंदीची, पंढरीची, निवृत्तीनाथांची, दादांची त्र्यंबकवारी केली असेल, आपल्या वडिलांनी आळंदी, पंढरी, त्र्यंबकची वारी केली असेल, एकानं पंढरीची वारी करावी, दुसऱ्यानं माऊलीची वारी करावी, तिसऱ्यानं निवृत्तीनाथ दादाची वारी करावी. मला वाटतं मग खरी वडिलांची वाटणी झाली. मी स्तुती करणारा वक्ता नाही, अनेकांना परिचय आहे. मला भगवानराव पाटील जेव्हा जेव्हा भेटतात, मी सभेत भेटणारा कीर्तनकार नाहीच आहे.
पण भगवानराव पाटील जेव्हा जेव्हा भेटले ते भगवानराव पाटील इलग मला भेटले, ते आळंदीला माऊलीच्या प्रस्थानला भेटतात, पंढरीच्या वारीला भेटतात, की निवृत्तीता बाबा आप्पांची पुण्य आई विठ्ठला. आज बाबांचं हे तृतीय पुण्यस्मरण आहे, आप्पांचं हे तृतीय पुण्यस्मरण आहे. आपण अशा समाजातल्या अनेक घटना ऐकतो. 10व्याच्या खर्चावरून वाद झाले, बरोबर ना? 13व्याच्या श्राद्धाच्या वर्ष श्राद्धाच्या खर्चावरून वाद घालणारे मुलं काही कलियुगात कमी नाही. गुलाबराव पाटील श्राद्धाच्या 10व्याच्या खर्चावरून मुलांनी वाद केले असे जगातले उदाहरण आपण अनेक सांगतो. पहिलं श्राद्ध होतं, दुसरं होतं, तिसरा संपन्न होतंय. एक वाक्य ऐकून ठेवा. आमच्या भगवानराव पाटलांच्या परिवाराला, सुरेश दादांना, बाळासाहेबांना सूत्र कळलंय. जोपर्यंत आप्पा होते तोपर्यंत त्यांची मनोभावे सेवा आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण हे खरं पुण्य स्मरण आपल्या सगळ्या संसार प्रपंचाला आशीर्वाद आणि बळ देणारी ऊर्जा आहे. त्यांना सूत्र कळलंय. मातोश्रीचे नाव कौसल्या आई. त्या काळात राजा दशरथाच्या कुलात रामाला जन्म देणारी कौसल्या होती. आमच्या आप्पांच्या परिवारात ही मातोश्री कौसल्या आईच यांच्या होता. या माऊलीच्या तीनही लेकी माहेराला येतील. सासरवासनी म्हणणं फार उचित होणार नाही, कारण आता त्यांनाही नातवंड आले असतील. वत्सलाताई असतील, हिराताई असतील, विजयाताई असतील, बहिणाबाई म्हणतात, आली डोळ्यापुढे, आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. सासरामध्ये किती जरी असलं ना, पण त्या सासरी राहणाऱ्या सासरवासनीला एक दिवस आणि एक ओढ असते ती माहेराची. माहेरातली आई म्हणजे मायेचा प्रेमाचा समुद्र, संस्काराची शिदोरी. आणि बाप म्हणजे माहेरातला राखणदार, बाप म्हणजे घरातला रखवालदार, बाप म्हणजे माहेरातला न्यायाधीश. ऐका गड्या, या सगळ्या इलक परिवाराला, या तीनही भावांना, या तीनही बहिणींना, या 6ही भावंडांना जगातले सगळे सुख मिळतील, पण भगवान पाटील तुमच्या पाठीवरती शाबासकीचा थाप टाकणारा आप्पांचा हात मात्र मिळणार नाही. लक्षात ठेवा. माणसं आहे तोपर्यंत कळत नाही, आहे तोपर्यंत माणसं कळत नाही, आणि गेल्यानंतर मात्र मिळत नाही, कारण याला मृत्यूलोक असं म्हणतात. आहा कटकटी ओखटी मृत्यूलोकीचे उफराटे, नाथांच्या घरची सुद्धा खून उलटीच आहे. नाथाच्या घरची परमात्मा गीतेमध्ये 15वा अध्याय सांगतात. मला थोडा मॉनिटर मला मिळाला बरं होईल. सिस्टीम छान आहे, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आता ही जंगल मी मंगल आहे मला माहित आहे. परमात्मा गीतेमध्ये बोलताय. 15वा अध्याय आपल्या पाठ आहे.
ऊर्ध्वमूल मदशाख वश्वत्थं प्राव्रव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि अधोश्चोर्ध्वं गुणप्रवृद्धा अधश्च मूला कर्मानुबंधीन. मला वाटतं यांच्याकरता टाळ्या वाजवा. हा सूर्यन हा जयद्र थोडं वास्तववादी कीर्तन करणारा वाटताय. सुनील महाराजांची विद्यार्थी ना वारे वारे आपल्या घरातले 12-15 वर्षाची मुलं मुली पबजी खेळतात, मोबाईल मध्ये 4-4 तास अडकतात आणि ज्ञानोबारांच्या तुकोबारांची गीतेचे अक्षर की वारकरी बालगोपाल भावंड बहिणी गीतेचे श्लोक गातात. यापेक्षा गौरव काय ही संप्रदायाची संपत्ती. संसार उलट आहे. भल्या भल्यांनी तो संसार केला, पूर्ण झाला नाही. भल्या भल्यांनी संसारात खूप मिळवलं, पण केलेला संसार, झालेला संसार किंवा असणारा संसार प्रत्येकाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. अपूर्ण असेल त्याचं नाव आहे संसार. पण परमार्थ थोडा करा, तो थोडा केलेलाही परमार्थ तुला पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहणार नाही. हे आत्मविश्वासाचं वचन आहे. जगण्याकरता कॉन्फिडन्स असावा, फक्त ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. तुम्हाला किती पेल आवेल मला माहित नाही, बरं वाटावं असं मला बोलायचं नाही, कारण माझ्या घरातलंच कीर्तन आहे. पण आपलं बरं होईल असं मला आपल्या घरात बोलायचं आहे. आमचे दोन्ही अभिनव गंधर्व, भजन गंधर्व नवनाथ महाराज कडा आणि या परिवाराचे स्वकीय असणारे आमचे नवनाथ बाबा आंधळे, आमच्या सुनील महाराजांचे सगळे बालगोपाल विद्यार्थी, प्रतापपूरची सर्वी भजनी मंडळी. सुनील महाराजांचा काय ना तुझं नातं काय बघा. अरे वा, काय डीएनए गड्या विठाला विठाला. या बाळाचे वडील माझे मित्र आहे. आणि बघा हे बी त्यांचं पिल्लू का. शाबाश गड्या, क्या बात आहे, बहुत बढिया. आणि ती वडिलांना तुमच्या जाऊन सांगा, केदार महाराज म्हणून कीर्तनात म्हटले पुत्राच्या विजयी आणि पिता संतोष आहे. विठ्ठला महाराज गळ्यात विना घालून डोक्याला पागोट बांधून छान कशी कीर्तनात नाचत असतील. आपण तेव्हा नव्हतो, पण आमच्या किरण महाराजांनी गळ्यात विना घेतला की तो आनंद आपल्याला नक्की मिळतो. गळ्यात आपली सगळी मायबाप आहात. वेळ माझ्या हातात अत्यल्प आहे. 12:30 पर्यंत थांबावं असा माझा काटकसरीचा प्रयत्न आहे. विठ्ठला इथल्या पहिल्या श्वासाला जन्म म्हणा. माझ्याकडे लक्ष द्या. इथला पहिला श्वास म्हणजे जन्म आहे. इथला शेवटचा श्वास हा मृत्यू आहे. आणि मधले श्वास हे देवानं दिलेलं ज्याचं त्याचं आयुष्य आहे. पहिला श्वास रूपी जन्म ठरवणारा देव आहे एक. जन्म देणारी आई कोण असावी ठरवणारा देव आहे 2. जन्म देणारे वडील कोण असावे ठरवणारा देव आहे 3. कोणत्या प्रांतात जन्म मिळावा, कोणत्या जाती कुळात जन्म मिळावा, माफ करा कोणत्या गावात जन्म मिळावा, नर म्हणून की नारी म्हणून की दुर्दैवानं एखाद्याला किन्नर नपुसक म्हणून जन्म मिळावा, हेही ठरवणारा विधाता परमेश्वर तोच आहे. आम्हाला जन्माची तारीख माहित आहे. मग ती तारीख काकाकडं, ब्राह्मण काकाकडं घेऊन जातात. मुलाचं, मुलीचं, नातवंडांचं वगैरे लग्न जमवायचे. काका, अहो काका, जन्मकुंडली काढून द्या, जन्माची पत्रिका काढून द्या. मग ते काका तारीख विचारतात, वेळ विचारतात, ठिकाण विचारतात, अक्षांश रेखांश सगळं जुळवतात.
आणि काका जन्मकुंडली आणि जन्मपत्रिका काढून देतात. आणतो ना काढून आपण, काढा जन्मकुंडली. पण त्या काकाला जाऊन विचारा, काका जशी जन्मकुंडली काढून दिली, 200-500 रुपये घेतले, आम्हाला आनंद आहे, तुम्ही 5 नाही 10,000 रुपये घ्या आणि जिवंतपणे आम्हाला मृत्यूची कुंडली काढून द्या. तुम्ही कीर्तन ऐकता? जिवंतपणे मृत्यूची कुंडली काढणारा काका अजून जन्माला आला? बोला बोला, येणार सुद्धा नाही. जन्माची वेळ कन्फर्म आहे, जन्माचं निमित्त ठरलेलं आहे, तसं मृत्यूचं निमित्त ठरलेलं आहे, मृत्यूचं ठिकाण ठरलेलं आहे, मृत्यूची वेळ ठरलेली आहे आणि मृत्यूचा प्रसंग ठरलेला आहे. कोण दिवशी यम येईल साधूला, कोण दिवशी श्याम जाईल घेऊन, कोण दिवशी येईल साधूला, कोण दिवशी भोजन प्रसाद जीवन करत होते. त्यांना स्वप्नातही आलं नसेल की असलं कुठं विमान कोसळू शकतं. मेडिकल कॉलेज म्हणजे ज्याचा त्याचा श्वासाचा प्रवास हा ठरलेला. संतांनी जे वाङ्मय दिलंय, तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले फाल्गुन मध्य द्वितीयेला, पण वैकुंठाला गेलेले जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचं हृदय मात्र आपल्या करता इथं ठेवून गेले. तुकोबारायांचं हृदय तरी काय, तुकोबारायांच्या अभंगाची गाथा म्हणजे तुकाराम महाराजांचं हृदय आहे. आपला विश्वास असला पाहिजे, हृदय आहे. या संतांनी आम्हाला जगण्याकरता काही शिदोरी दिली, काही तत्व दिले, काही तत्वज्ञान दिले. माणसाच्या पूर्वी गरजा कमी होत्या, माणसं जंगलात वगैरे राहत होते, आपण त्यांना आदी मानव म्हणू. पण या आदी मानवांनी सुद्धा नोटांचे बंडल खाऊन जगले असं कुठंच लिहिलं नाही. आपल्याला शाळेमध्ये मूलभूत गरजा शिकवल्या शिक्षकांनी. तेव्हा त्या मूलभूत गरजा शिकवताना 3 सांगितल्या, अन्न, वस्त्र, निवारा. आज कलियुगात त्या 4था मोबाईल धरा, बरोबर ना? व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामचं तुम्ही पारायण करा, जाऊ द्या. काळ बदलतो आहे, मला विषयांतर करायचं नाही. नवनाथ महाराज त्या दिवशी होते कीर्तनाला, मी एक विषय बोललो, ऐका मायबाप. अनेक बुद्धिजीवी लोक आज समाजात भेटतात, आमच्यासारख्या कीर्तनकारांना म्हणतात, महाराज तुमचं कीर्तन ऐकलं की काना मनाची तृप्ती होते, तुमचा हरिपाठ ऐकला, तुमचं गायन ऐकलं, तुमच्या कीर्तनाचे विचार ऐकले की खूप बरं वाटतं. पण आय एम एज्युकेटेड, क्वालिफाईड, आम्ही शिकलेली माणसं देव मानत नाही. काय बोलतात? आम्ही देव मानत नाही. आमची पूज्य बाबा महाराज सातारकर होते, वारकरी भूषण, ते फार गोड बोलायचे. त्या देवाला तू मानावं की न मानावं, इतका तू मोठा झाला नाही आणि देव इतका लहान नाही. पण त्या देवानं तुला मानलंय म्हणून तू चालत आला, त्या देवानं तुला मानलंय म्हणून तू बोलतोय, आणि त्या देवानं तुला मानलंय म्हणून तू जिवंतपणे श्वास घेतोय. ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, कदाचित तुझ्याही दारात गर्दी जमल्याशिवाय राहणार नाही. फक्त ती गर्दी पाहायला तू नसेल. घटना सांगतो, घटना. विज्ञानवादी आपण आहात, 5Gच्या काळात आपण जगतोय. ऐका, भारतीय हिंदू कुलोत्पन्न असलेल्या सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातले अनेक मोठे पराक्रम केले. कचरोदादा त्या अवकाशामध्ये गेल्या, स्पेस मध्ये. त्यांना 9व्या दिवशी पुन्हा जमिनीवर, पृथ्वीवर परत यायचं होतं. पण त्या अंतराळातल्या यानात वगैरे काही बिघाड घडला आणि येऊ शकल्या नाही. त्यांच्या सोबत एक शास्त्रज्ञ होते, सायंटिस्ट. यंत्र बिघडलं आणि त्यांना वाटलं आता आपण पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. 50 दिवस झाले, येऊ शकत नव्हत्या. 100 दिवस झाले, येऊ शकल्या नाही. 150, 200, 250 दिवस झाले आणि या जवळजवळ 270-80 दिवसामध्ये सुनीता विल्यम्स असं लिहिताय
अनेक वेळा असं मनात हजारो वेळा असा विचार आला की आपण या अंतराळात मरून जाऊ, आपल्या आई बापाला, आपल्या मातीला, पृथ्वीला भेटायला आपण परत जाऊ शकत नाही. लिहिणाऱ्या सुनीता विल्यम्स, अभिप्राय सुनीता विल्यम्सनचा आहे, आपण या अंतराळा स्पेस मध्येच मरून जाऊ. पण विज्ञानानंतरचा अध्यात्म काय आहे का मायबाप? जगातल्या अव्वल श्रीमंताच्या यादीतलं नाव एलॉन मस्क. त्यानंतर ड्रॅगन वगैरे सॅटेलाइट पाठवलं आणि त्या ड्रॅगन नावाच्या सॅटेलाइट मध्ये सायंटिस्टची टीम गेली आणि 282 दिवसांनी सुनीता विल्यम्स जिवंतपणे पृथ्वीवर परत आल्या. त्याच्याही पुढे आहे 282 दिवसानं जिवंत आलेल्या सुनीता विल्यम्स यांची एका पत्रकार महोदयानं बाईट घेतली. तुम्ही 9व्या दिवशी पृथ्वीवर जमिनीवर परत येणार होता, तुम्ही 282 दिवसानं जिवंत पृथ्वीवर परत आलात. जिवंत शब्दाखाली जरा अंडरलाईन करा. 282 दिवसांनी जिवंतपणे परत आलात. याबद्दलचा तुमचा अनुभव काय, तुमचं मनोगत काय, तुमचा अभिप्राय काय? तेव्हा सुनीता विल्यम्स यांनी दिलेला अभिप्राय, त्यांचे आजोबा वडील हे गुजरात मधले, ज्या बापानं मुलीला शिकवलं, आम्ही कुटुंबाचा वारस म्हणून मुलाला शिकवतो, आनंद आहे, पण कुटुंबाचा वारस म्हणून मुलाला, नातवंडांना शिकवताना आपल्या घरातल्या मुलाबरोबर मुलीला सुद्धा एक वर्ग अधिक शिकवा. मला वाटतं तोच परमानंद असेल. परमानंद. त्या बापानं शिकवलेली मुलगी सुनीता विल्यम्स 282 दिवसानं पृथ्वीवर परत आल्या आणि त्यांनी दिलेली मुलाखत आहे, मला वाटलं नव्हतं मी जिवंत पृथ्वीवर परत येईल, कदाचित या अवकाशात मरून जाईल स्पेस सेंटरला की काय, असं हजारो लाखो वेळा मनात विचार आला. पण 282 दिवसांनी मी जमिनीवर जिवंत लँडिंग झाले, परत आले. विज्ञानाकरता मी काम करते, विज्ञान मला मान्यच आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मी विज्ञानवादीच आहे, पण मी जिवंत परत आले. याला विज्ञानाबरोबर आणखी 2 कारणं असतील. भगवान कृष्णाची गीता माझ्या सोबत होती आणि गणपती बाप्पानं, देवानं मला जिवंत आणलं. देव आहे, देव आहे, परमात्मा स्वतः गीतेमध्ये बोलतात, गतिर्धरता प्रभू साक्षी निवास शरणं सुहृ प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. यांच्याकरता पुन्हा एकदा कालिवाद बोध करूया, छान करून येते बरं का, सगळं आनंद आहे. ऐका. पर्वती बैसकान संदावी समुद्रे रेखा मुलांदावी पृथ्वीया भूते भावी ही आज्ञा माझी. या जगाचा एक चालक आहे, या जगाचा एक मालक आहे, त्याला विधाता म्हणा, परमेश्वर म्हणा, देव म्हणा. आणि तुकोबारा म्हणता तो देव आम्हाला कळला, तो देव आमच्याशी बोलतो. त्या देवाला आम्ही पंढरपूरला जाऊन डोळे भरून पाहतो. आमच्या वडिलांनी त्याची वारी केली, त्याची भक्ती केली, त्याचं भजन केलं, त्याचं कीर्तन केलं. पंढरीची वारी आहे
कशी गाईन अहर्निशी नाम तुझी. देवा पंढरीची वारी माझ्या घरात आहे, माझ्या घराण्यात आहे. त्याकरता मला अन्य साधनाची गरज नाही. मला दंडन करावं. त्या SP कॉलेजचे प्रिन्सिपल होते गुरुदेव मामासाहेब दांडेकर. आम्ही एज्युकेटेड क्वालिफाईड असा एखाद्याला जर ऍटिट्यूड इगो असेल ना, त्याने आयुष्यात मरण्याच्या अगोदर फक्त एकदा मामासाहेबांचं चरित्र वाचा. तो नास्तिक सुद्धा आस्तिक झाल्याशिवाय राहणार नाही. काय संतांच्या चरित्रात ताकद आहे. त्या मामासाहेब दांडेकरांनी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला दिलेलं बौद्धिक काय ब्रेन टॉनिक, ती व्याख्या मला आप्पांकरता लागू होताना दिसते, निवृत्ती पाटलांकरता लागू होताना दिसते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. परमार्थाचे टप्पे करताना आमच्या गुरुदेवांनी 4 टप्पे केले. प्रथमो आर्जितो विद्या, द्वितीयो आर्जितो धनो, तृतीयो आर्जितो पुण्यो, चतुर्थीं किं करिष्यति. त्या जितेंद्र व अभिषेकींनी गायलंय छान. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर. ऐकलंय ना आपण. पालवई खेळी रमलो तारुण्य नासले, रद्धपण येता आता दिसे पैल तीर चंद्रबाहू पांडुरंग मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर. ऐका, वयाच्या 25 वर्षापर्यंत मिळवायचे त्याला म्हणतात ज्ञान. 25 वर्षापर्यंत काय मिळवलं पाहिजे? बोला ना. लाडक्या बहिणीनं तुम्ही अजून नाराज आहात का? आता अकाउंट चांगलंय ना, मग बोलत चला. 25 वर्षापर्यंत मिळवायचे प्रतापपूरची मायबाप, त्याला म्हणतात ज्ञान. काय मिळवलं पाहिजे? ज्ञान. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरी. 25 ते 50-55 पर्यंत मिळवायचंय, त्याला म्हणा धन. काय मिळवायचं? बोला, धन. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. कानातून मनापर्यंत माझं वाक्य पोहोचवा. आमचे गुरुवर्य सांगत, ज्ञान मिळवा स्वल्प विराम. ज्ञान मिळवा स्वल्प विराम. ज्ञानानंतर धन मिळवा स्वल्प विराम. धनानंतर पद प्रतिष्ठा पुण्य मान मिळवा स्वल्प विराम. पण इतकं चांगलं मरण आलं पाहिजे असा परमार्थाने नाम साधना करा. हा आयुष्याचा पूर्ण विराम आहे. आप्पांनी तो पुरुषार्थ कमावला. आप्पांचं शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य हे अत्यंत दिमागदार आणि अत्यंत नीतिमत्तेचं आणि अत्यंत सन्मानाचं पूर्णत्वाला गेलं. शेवट तो एखाद्याच्या वाट्याला संकट आले, येऊ नये एखाद्याच्या वाट्याला आपत्ती आल्या, निंदा वाट्याला आली, लोक वाटा भरकटतात, वाटा चुकतात. एक वाक्य बोलू, संतांचं जीवन चरित्र पहा.
महापुरुषांचं जीवन चरित्र पहा. सज्जनाच्या जीवनात आलेले संकट, वाक्य पुन्हा ऐका, सज्जन माणसाच्या जीवनात येणारी संकट, सज्जनाच्या आयुष्यात येणारे दुःख हा देवाचा प्रसाद समजावा. त्या दुःखावर त्याला मात करता येईल. माऊलींना गावाबाहेर काढलं, समाज बहिष्कृत केलं. आळंदी सिद्धे भेटे तिथे जाऊन उपेक्षितासारखं वास्तव्य करावं लागलं. परवाला कालच्या जन्माष्टमीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जयंती महोत्सव वारकरी संप्रदायानं अतिभव्य स्वरूपात साजरा केला. माझं वाक्य ऐका. आणि त्या 750व्या माऊलींच्या जयंतीला समग्र महाराष्ट्रातलं बाहेरील माऊलींच्या भक्तांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरावर सोन्याचा कळस असावा म्हणून 22 कोटीचा 22 किलोचा सोन्याचा कळस माऊलींच्या मंदिरावर अर्पण केला. मला थोडस वेगळं बोलायचं. 750 वर्षानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरावर 22 किलो 22 कोटीचा सोन्याचा कळस. 750 वर्षानंतर माऊलीच्या मंदिरावर 22 कोटीचा 22 किलोचा सोन्याचा कळस आहे. तेच ज्ञानेश्वर माऊली 22 वर्ष मृत्यू लोकात जगतानी या जगानं 22 खास माऊलींच्या मुखात सुखानं जाऊ दिले नाही. जगाला संत कळले नाही तर जगाला अन्य काय कळणार आहे? काय करणार आहे? इकडे लक्ष द्या. तुकाराम महाराजांचे अभंग आम्ही गातो, तुकोबारांच्या अभंगावर आम्ही कीर्तन करतो. तुकाराम महाराजांचे अभंग 2 तास स्वरात तालात गातो, भजन करतो. पण माझी अशी स्वतःची धारणा आहे, ज्या दिवशी ते पाठ केलेले अभंग, गायलेले अभंग, कीर्तन ऐकलेले अभंग, त्या अभंगाप्रमाणे आम्ही जगायला सुरुवात केली की मग तुकाराम महाराज आम्हाला कळले, मग तुकाराम महाराजांचं आम्हाला दर्शन आहे. काय तुकोबारांच्या कुटुंबाची दुरावस्था. एका बाजूला बायको मेली, मुलगा मेला, आई गेली, पुढे बाप मेला न कळता. त्या काळातली 64 लाखाची महाजनकी म्हणजे सावकारकी. त्या काळातले 64 लाख म्हणजे आत्ताची किमान 500 कोटीच्या एफडी. पण 1629च्या दुष्काळामध्ये त्या 64 लाखाची महाजनकी, आई गेली, बाप गेला, भाऊ गेला, बायको गेली, मुलगा गेला आणि त्यानंतर संसाराकडे पाठ ठेवली. महाराज म्हणताय प्रपंच भोगला आणि भोगोनी त्यागिला. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिली असंच आहे. आम्हालाही संसार कळला पाहिजे आणि कळलेल्या संसारातून काही आम्हाला परतीच्या वाटा. मागाशी भेटा बांधताना दादांशी मी बोललो, एका उंचीपर्यंत गेल्यानंतर आपल्याला पुन्हा परत यावं लागतं. गुरुत्वाकर्षणाचा नियम असा सांगतो, एखादा दगड चेंडू हवेत फेकला की जितक्या ताकदीनं तो वरती फेकला जातो, तो गुरुत्वाकर्षणानं तितक्याच ताकदीनं पुन्हा परत येतो. आम्हाला परतीची वाट लक्षात ठेवायची, परतीची. आणि त्या परतीची वाट आहे जीवाला देवाकडे जाणं. अन्य दुसरी व्यवस्था नाही, नाही, नाही. जरा बोलू का? घरातली माणसे बोलतो. गेलेल्या व्यक्तीच्या 10व्याच्या श्राद्धाच्या पत्रिकेत लिहितात, कै म्हणजे कैलासवासी, स्व म्हणजे स्वर्गवासी, वै म्हणजे वैकुंठवासी. मागच्या दीप अमावस्येला गेला, तिला तुम्ही काय म्हणता तुमचं तुम्ही पहा. त्या अमावस्येला तुम्ही काय म्हणतात तुम्हाला माहित आहे, पण तिचं नाव आहे दीप अमावस्या म्हणजे दिव्याची आवस. त्या दीप अमावस्येला दुर्दैवानं एखादा वाईट खाणारा पिणारा गेला, त्याच्या पुढे न रे नळाचा कोणी लिहित नाही. नाही कळलं, बरं झालं, घरी जाऊन विचार करा मी काय बोललो. खंती ते न करा Thank you.
भूमिकेमध्ये माझी म्हणताय, माझ्या माझ्या आपलं वेगळं आणि माझं वेगळं, बरं का? आपलं वेगळं आणि माझं वेगळं. जास्त शब्दाची फोड करत नाही, व्याकरण मांडत नाही. 12:30 पर्यंत थांबायचे, अजिबात काळजी करू नका. एक छोटासा इतिहासाचं पान वाचतो. काही त्या काळात परचक्र आले होते आणि सगळे हिंदू राजे त्या अकबर नावाच्या राजाला शरण गेले होते, सगळे. पण एक प्रचंड लढवय्या राजा होता, स्वाभिमानी राजा होता. त्याचं नाव होतं महाराणा प्रताप सिंह. ऐकलं असेल त्यानं जे युद्ध लढलं त्याला हल्दी घाटीचे युद्ध म्हणतात. ऐकलंय नसेल तर ऐकून ठेवा. या महाराणा प्रताप सिंहानं ठरवलं की काही केलं तरी शरण जायचं नाही. त्या महाराणा प्रतापला अकबरानं पत्र पाठवलं, महाराणा प्रताप शरण ये, जर शरण आला तर मरण नाही आणि शरण आला नाही तर मरणाशिवाय तुला पर्याय नाही. पत्र पाठवलं अकबरानं. त्या अकबरानं पाठवलेलं पत्र त्याचा विचार केला नाही, ते घडी घातली आणि तसंच ठेवून दिलं. अकबराला उत्तर दिलं नाही महाराणा प्रतापनं. आणि त्यानंतर या अकबरातनं जवळजवळ 3 लाख सैन्याची कुमक घेऊन महाराणा प्रतापवरती आक्रमण केलं. आणि बेसावध असलेल्या महाराणा प्रतापनं स्वतःला, सैन्याला, कुटुंबाला वाचवण्याकरता कुटुंब सैन्यासमवेत त्या एका किल्ल्यावर जाऊन वास्तव्य केलं. त्या अकबरानं संपूर्ण किल्ल्याला वेढा घातला. 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, बराच मोठा कालखंड गेला. आणि किल्ल्यावर जेवढी काही अन्न सामग्री होती ती अन्नधान्य सामग्री संपली. किल्ल्यावर, दगडावर, खडकावर काय धान्य उगवत नसतं रामनाथाला. मग त्या महाराणा प्रतापनं जाणलं की आता सैन्याची उपवासमार होईल, कुटुंबाची उपवासमार होईल. काही 2-4 दिवस पुरेल एवढं अन्न होतं, तेही संपलं. आता मोठी माणसं सैनिक पोटाची, खळगीची उपवासमार सहन करू शकत होती. पण त्या दिवसाची घटना बखरीनं अशी नोंद केली, बखरीन, की महाराणा प्रतापच्या बायकोनं पिठाचा डब्बा वगैरे घेतला, नवनाथ महाराज, आणि त्या डब्यातल्या पिठाच्या भाकरी केल्या. 4 भाकरी तयार झाल्या. तिकडे लक्ष द्या, बायको आहे महाराणा प्रतापची, तिनं 4 भाकरी तयार केल्या. त्यातल्या 2 भाकरी राजानं महाराजानं खाल्या आणि 2 भाकरी शिल्लक राहिल्या. तिला वाटलं आपलं 7-8 वर्षाचं लेकरू आहे, त्याला त्या 2 भाकरी खाऊ घालायच्या. आणि ती महाराणा प्रतापची बायको मनातल्या मनात विचार करते, 4-2 तांबे पाणी प्यायचं आणि आपण स्वतः उपवाशी झोपायचं. पतिव्रता स्त्रिया आपण पाहिल्यात, अनेक चरित्र ऐकले. महाराणा प्रतापची बायको म्हणते 4 तांबे पाणी पिऊन मी उपवासी झोपे, पण उरलेल्या 2 भाकरी माझ्या लेकराला, मुलाला खाऊ घाली. महाराणा जेवला होता. पण दुर्दैवास एक जंगली मांजर आला अन्नदे महाराज, आणि त्या उरलेल्या टोपल्यातल्या 2ही भाकरी त्या जंगली मांजरानं पळवल्या. जंगली मांजरानं त्या 2 भाकरी पळवल्या आणि रात्री त्या महाराणा प्रतापच्या मुलाला जेवायला पोटाच्या भुके करता भाकर शिल्लक नाही. म्हणून रात्री 11 वाजता महाराणा प्रतापचा मुलगा आकांत करून, आक्रोश करून रडू लागला, आई आई मला भाकर दे, आई मला भूक लागली. ज्याचा बाप महाराणा आहे त्याचा मुलगा 2 भाकरीच्या भुके करता आईकडे रडतोय. महाराणा प्रतापनं ते जाणलं. आई जवळ घेत होती, बाळा आज झोप तसा, उद्या तुला नक्की जेवायला देईल. बाळा आज आपल्या भाकरीची व्यवस्था नाही, उद्या सकाळी नक्की तुला भाकर पोटभर जेवायला देईल. महाराणा प्रतापची बायको आपल्या बाळाशी बोलते आणि आक्रोश करणाऱ्या मुलाकडं महाराणानं पाहिलं. लक्षात आलं अकबरानं शरणागतीचं पत्र पाठवलं होतं. मुलाजवळ आला महाराणा प्रताप, मुलाला जवळ घेतलं, सांगितलं बाळा
जर या स्वाभिमानी बापामुळं माझ्या लेकाला, माझ्या बायकोला उपवासी झोपावं लागणार असेल ना, माझा स्वाभिमान मी बाजूला ठेवतो. मी अकबराला शरण जातो. अकबराचं आलेलं पत्र घेतलं, महाराणानं पलटलं आणि त्याच पत्राच्या मागच्या बाजूला हा महाराणा प्रताप अकबराला शरण येतोय असा अभिप्राय नोंदवला. ऐका. आणि त्यानंतर त्या पत्रावर राजमुद्रा मारावी लागते. राजमुद्रा मुद्रांकित केली, सही करावी लागते. म्हणून महाराणा प्रतापनं सही केली. महाराणा ही त्याची पदवी आहे. प्रताप सिंह हे त्याचं नाव आहे. जसं पाटील आपण लिहितो महाराष्ट्रात, तसं त्या राजस्थान पंजाब प्रांतात सिंग असं लिहितात. महाराणा प्रताप सिंह. आणि त्याच्या पुढं बापाचं नाव लिहिलं उदय सिंह. उदय सिंह, महाराणा प्रताप सिंह, उदय सिंह असं नावानं सही केली. आणि काय देवाची लीला, ती सही करता करता त्याचं अंतकरण उन्मळून आलं. डोळ्यातून अश्रूंच्या धारा पडू लागल्या आणि डोळ्यातल्या अश्रूचा एक थेंब त्या सहीवरच्या उदयसिंह नावावर पडला. प्रसंग ऐका. उदयसिंह नावावर सही केलेल्या नावावर, उदयसिंह नावावर डोळ्यातला अश्रू पडला आणि डोळ्यातल्या अश्रूनं बापाचं नाव पुसलं गेलं. बापाचं नाव पुसलं गेलं आणि महाराणा प्रताप रडू लागला. बायको जवळ आली. राजे, आपण एवढे महाराणा पराक्रमी, राजे आपण एवढे स्वाभिमानी, पत्र लिहितात काय लिहिले मला माहित नाही, पण स्वामी प्राणनाथा, राजे आपण का रडता? तेव्हा महाराणा प्रतापने उत्तर दिलं, ऐक, अकबराला शरणागतीचं मी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये माझ्या काही अटी लिहिल्या, खाली सही केली. महाराणा प्रताप सिंह, उदय सिंह. पण ते उदय सिंह नाव लिहिताना माझ्या डोळ्यातलं अश्रू उदय सिंह नावावर पडला आणि तो बापाचं नाव पुसलं. आता ऐका, माझ्या बापाचं नाव माझ्याकडून पुसलं जात आहे. ऐकता, माझ्याकडून माझ्या बापाचं नाव पुसलं जातंय. जिथं कुठं त्या स्वर्ग लोकात माझा बाप असेल ना, तो बाप कदाचित या महाराणाला तिथून सांगतोय, महाराणा प्रताप शरण जायचं असेल तर बापाचं नाव लावू नको. ऐका, शरण जायचं असेल तर बापाचं नाव लावू नको आणि बापाचं नाव लावायचंय तर हे प्रताप शरण जाऊ नको, शरण जाऊ नको. त्याच महाराणा प्रतापनं रात्री शरणागतीचं पत्र फाडलं आणि स्वाभिमानी लढवय्य महाराणा प्रताप लढला आणि लढलेला महाराणा प्रताप बापाच्या स्वाभिमानावर चिंकला. हा बापाचा निराशी, हा बापाचा. तुकोबाराय म्हणताय, माझ्या वाढ वडिलांनी बाप दाद्यांनी मला काय दिलं, तर हा पांडुरंगाच्या वारीचा ठेवा मिरासी दिली पहिलं चरण. माझ्या वडिलांची मिरासी गदेवा, Yeah.
महाराज घरचे कार्यक्रम घरचा काही टेन्शन घेऊ नका. खर तर म्हणजे आजचा हा दिवस हे तृतीय पुण्यस्मरण का आप्पांच्या कारकिर्दीकडे 50-60 मध्ये गो बॅक अँड सी म्हणतात, बरोबर ना? चुकलं तर मला सांगा बरं का. 5G वाले काय नाव दिलं? समृद्धी, बरोबर ना? समृद्धी महामार्ग. त्या समृद्धी महामार्गावर आम्ही प्रवास करतो ना कथरू दादा, प्रचंड वेगानं भरधाव वेगानं गाड्या चालवतात, पण तो शहाणा ड्रायव्हर आहे. प्रेम प्रीतीची बांधली ती ना सुटेगा काही केले. आमचे जगन पाटील भाबड आहे, सर्व मंडळी आहे. माझा वेळ संपतोय. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. शेवट समारोप करतो. मला आवडणारी घटना मांडतो. कादंबरीचं नाव आहे. त्यांनाही प्रश्न पडला असेल की मी नाव कसं घेतलं. आमचे गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊतांकडून मी हे नाव ऐकलेलं आहे बरं. जिवंत गाथा म्हणजे राऊत महाराज. विठला श्यामची आई नावाची कादंबरी साने गुरुजींची जगप्रसिद्ध लेखनी. त्यांचं नाव होतं पांडुरंग सदाशिव साने. देशाच्या स्वातंत्र्याच्या यज्ञात त्यांनी फार मोठी आहुती दिली. कोकणातलं ते देशस्थ ब्राह्मण कुटुंब. 4-4.5 वर्षाचं वय होतं गुरुजींचं. अर्थात गुरुजींना त्यांची आई हाक मारायची. हाक होती श्याम. काय म्हणायची? श्याम म्हणायची. श्याम. आपल्या घरातल्या माऊल्या आया आपल्या लेकाला लेकीला नातवंडांना हाक मारताना नावानं हाक मारतला असं काय नाही. हो आत्याबाई कशी हाक मारतात? माझी चिऊ, माझी दिदू, माझी सोनू. आमची आई मला अजून सोन्या म्हणते. आता काही सोन्या राहिलो का मी? पण मला वाटतं भाग्यवान आहे जोपर्यंत आपल्या कानावर आपल्या आईची हाक आपल्या कानापर्यंत येते. आपण खरंच भाग्यवान आहे. हे 6ही भावंड आमच्या भगवानराव पाटलांचा परिवार भाग्यवान आहे की ही अयोध्येतली माता कौशल्या सेवा करण्याकरता आपल्याकडे शिल्लक आहे. भाग्यवान आई आपल्या बाळाला हाक मारायची श्याम नावानं. श्याम श्याम. पूर्वी घराला सारवण केलं जायचं जगन पाटील. अर्थात सारवण्याकरता काय असायचं? शेण. आईनं म्हणजे श्यामच्या आईनं घर शेणानं सारवलं होतं. आणि श्यामला आंघोळीला घेऊन गेली. 4 वर्षाचा 4.5 वर्षाचा असेल श्याम. कपडे वगैरे काढले श्यामचे. डोळ्यासमोर चित्र आलं. आंघोळीला घेऊन गेली. आंघोळीची जागा मनाना मोरी. आता मोरी म्हणायची चोरी झाली. आंघोळ वगैरे घातली श्यामला आणि सांगितलं जा खेळायला. शेणानं घर सारवलेलं होतं. शेणाहून चालताना श्यामचा पाय घाण झाला. पायाला शेण लागलं. तसल्या पावली आरडाओरडा करत आला. आई आई माझ्या पायाला घाण लागली. माझा पाय शीर झाला. माझ्या पायाला शेण लागलं. मागल्या पावली आई गेली. पाण्यानं पाय वगैरे श्यामचा धुतला. पण हट्ट बाल हट्ट. आई मी घाणीवर शेणावर पाय देणार नाही. नाही शेणावर घाणीवर पाय देणार. आई त्या आईनं डोक्यावरचा पदर खाली टाकला. डोळ्यासमोर प्रसंग आला. आईनं डोक्यावरचा पदर पायाखाली टाकला आणि श्यामला आपल्या बाळाला आई बोलते श्याम ए बाळा माझ्या साडीच्या पदरावर पाय दे. 4.5 वर्षाच्या श्यामनं आईच्या साडीच्या पदरावर पाय दिला. उचललं श्यामला. घरातून ओट्यावर आणलं. कपडे घातले. आलाय बलाय केलं. जा खेळायला. उड्या मारतोय. खेळतोय. आणि खेळणारा श्याम आई जवळ येतो. आईला तळवा तळपाय दाखवायचा. थांबेस. आणि तळपाय दाखवणारा श्याम आईशी बोलतो आई ग ए आई बघ ना आई. आई माझा पाय किती छान आहे. ब्राह्मणाचं पोट लाल चुटूक पाय. आई माझा पाय किती छान आहे. आई माझ्या पायाला घाण नाही लागली. आई बघ ना माझा पाय.
आईनं मांडीवर बसवलं श्यामला. समारोप करतो मी या मुद्द्यावर, ऐका. श्यामला आईनं मांडीवर बसवलं आणि आई श्यामच्या कानात बोलते. एक वाक्य बोलू. माझ्या आयांनो, आपल्या मुलीच्या कानात चांगलं बोलत चला. आपली आई जर मुलीच्या नातवंडाच्या कानात योग्य वेळी योग्य बोलले तर त्या आई बापाला झोपेच्या गोळ्या खाण्याची वेळ कधीच येणार नाही. आईनं आपल्या मुलीच्या कानात चांगल्या गोष्टी बोलत जा. आई आपल्या श्यामच्या कानात बोलते, श्याम, ए श्याम, तुझ्या पायाला शेण लागलं, तुझ्या पायाला घाण लागली, ती घाण तुझ्या पायाला लागू नये आईनं साडीचा पदर तुझ्या पायाखाली टाकला. का? माझ्या श्यामच्या पायाला घाण लागू नये. श्याम, ऐक ना रे बाळा, तुझ्या पायाची जर तू इतकी काळजी घेतली, हे बाळा श्याम, जगामध्ये माझ्या श्यामची, माझ्या बाळाची कीर्ती व्हावी, हे श्याम ऐक जरा, फक्त तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या मनाला घाण लागू देऊ नको. संपला माझा विषय. या मनाला घाण लागू देऊ नको. या मनाच्या स्वच्छतेचं साधन सांगा ना. अंगावरचे कपडे मळाले, चांगल्या ब्रँडेड साबणानं धुता येते. अंगाला घाम आला, चांगला बॉडी स्प्रे मारून अंगाचा घाम पुन्हा वास येणार नाही. पण या मनाला जर घाण लागली, या मनाच्या स्वच्छतेचं साधन काय? समारोप ऐका. स्नान से तन शुद्ध होता है. एक, स्नान से तन शुद्ध होता है. एक, दान से धन शुद्ध होता है. दोन. मी येताना आलो तेव्हा अंत्ययात्रा चालली होती आणि त्या अंत्ययात्रेच्या त्या वैकुंठ रथावर सुद्धा निवृत्ती पाटलांचा नाम निर्देश होता. मला वाटतं हे दान आहे. इथं पेटी, या पेटीवर तीर्थरूप निवृत्ती पाटलांचा निर्देश आहे. मला वाटतं हे दान आहे. दान से धन शुद्ध होता है, स्नान से तन शुद्ध होता है और ध्यान से मन शुद्ध होता है. माझा विचार. आणि या मनाच्या शुद्धी करता साधन काय? उपवास करा. पर्वणी म्हणजे पार्वण करा. आज श्रावणी सोमवार आहे, द्वितीय चरण. देवा ज्ञानेश्वर माऊली. सेवा रुजू करतो. प्रातस्मरणीय तीर्थरूप स्वर्गीय निवृत्ती पाटील इलक यांच्या प्रिय आत्मतत्वाला विनम्र भावाने आदरांजली वाहतो. सर्व शोकाकुल परिवार, या परिवाराचं नाव कीर्ती फार मोठी आहे. त्या निमित्तानं त्यांनी केलेल्या या पुण्यस्मरणाच्या, तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वांनी निवृत्ती पाटलांच्या आत्मतत्वाला अत्यंत मनोभावे आदरांजली वाहूया. वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय. Oh
कैलास नाना तांबे, गुलाबराव सागळे, कत्रू पाटील फड, कुटलीराव फड, रामनाथ पाटील फड, जगन पाटील फड, सर्वच एकावर एक नामवंत मोठे व्यक्ती उपस्थित प्रधानमंत्रीसाठी माईकडे यायचे. त्यानंतर कैलास नाना तांबे यांना पण विनंती करतो की आपण माईकडे यायचे आणि सन्मानित जगन पाटील बाबा. त्याच्या पूर्व भागातील एक अतिशय धडाडीचे तापड असे निवृत्ती पाटील हिलत यांची तृतीय पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे आणि तेही विधिवत होत आहे. विधिवत यासाठी कलियुगामध्ये परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे नामस्मरण. आणि मग हरिभक्त परायण केदार महाराज यांच्या कीर्तनरूपी सेवेने नामस्मरण देखील पूर्ण आलेलं आहे. आणि दुसरा योग असा आहे की आता सांगितल्याप्रमाणे अगदी स्वर्गीय सभाजी पाटलापासून, निवृत्ती पाटलापासून, त्यांच्या वडिलांपासून सगळं कुटुंब हे वारकरी संप्रदायामध्ये काम करीत आहे. आदरणीय आप्पा हे फक्त इलत परिवाराचेच प्रमुख नसून आपल्या सर्व पंचक्रोशीचे प्रमुख होते आणि त्यांनी आम्हा सर्वांवर, आपल्यावर संस्कार, चांगल्या पद्धतीचे संस्कार केले. त्यांच्या या जाण्यामुळे इलेट पाटील परिवार आणि सर्व प्रतापूर पंचक्रोशी यांच्यावरती जे काही दुःख झालं आहे त्या दुःखामध्ये मी प्रवारा परिवाराच्या वतीने पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आदरांजली अर्पण करतो आणि आपणच्या या चिर आत्म्यास परमेश्वराजवळ एक सातत्यानं एक आदराचं स्थान मिळत राहावं ही आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. आणि